जिल्ह्यात वाढवण बंदराचा हाय टाइड ड्रोन सर्वे आज पुन्हा सुरू झाला। वाढवण समुद्र किनाऱ्यावर बंदर विरोधी स्थानिक आक्रमक झालेले आहेत। पुण्यात पाण्यामध्ये उतरत सरकारविरोधात स्थानिकांनी घोषणाबाजी केली आहे। स्थानिकांचा विरोध डावलून प्रशासनाकडून ड्रोन सर्वे सुरू करण्यात आला। त्यामुळे शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। परिसरामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप सुद्धा आल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी जीतू पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जीतू, खरं तर स्थानिकांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा पुन्हा ड्रोन सर्वे सुरू करण्यात आलेला आहे। आता स्थानिकांची भूमिका काय आहे? नक्कीच बघितलं मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प वाढवण बंदराचा मुद्दा अधिकच आता तीव्र होताना दिसून येत आहे। आज सकाळी पुन्हा JNPA कडून वाढवण बंदरच्या हायटाईड लाटांचा सर्वे जो आहे तो सुरू करण्यात आला होता। मात्र तो आता स्थानिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच स्थानिक समुद्रात उतरून जोरदार सरकार विरोधात आंदोलन जे ते छेडलेलं आहे। या सर्वे कामामध्ये एका खासगी कंपनीला टेंडर देण्यात आल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। JNPA कडून जो ड्रोन सर्वे बंदराचा सर्वे सुरू असल्याची माहिती मिळताच वाढवण बंदरवासियांनी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आता प्रकर्षाने विरोध जो आहे तो दर्शवायला सुरुवात केलेली आहे। मात्र तगडा बंदोबस्त हा ड्रोन सर्वे सुरू करण्यात आला आहे। ड्रोन सर्वे जर थांबवला गेला नाही तर आम्ही जलसमाधी घेऊ असा थेट इशारा जो आहे आता स्थानिकांनी दिलेला आहे। नक्कीच जीतू, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुण्यामध्ये पाण्यामध्ये उतरत सरकार विरोधात स्थानिकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। देखिए, वाढवण जो पोर्ट है ये आज हमारे देश का सबसे बड़ा पोर्ट JNPA है, जो 60% कंटेनर ट्रैफिक को हैंडल करता है। इससे 3 गुना बड़ा वाढवण पोर्ट हम लोग तैयार कर रहे हैं। प्रधानमंत्री जी ने उसकी नींव रखी है और उसके कारण महाराष्ट्र ये एक प्रकार से देश का इंडस्ट्री और लॉजिस्टिक का मैग्नेट तैयार हो रहा है।